अल्पवयीन शाळकरी मुलगी शाळेत जात असताना तिचा पाठलाग केला. तसेच तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील निंभरे तुळापूर परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी 10वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती सायकलवर शाळेत जात असते. दिनांक 14 जुलै 2026 रोजी दुपारी 4:30 वाजता पीडित मुलगी व तिची एक मैत्रीण शाळा सुटल्यानंतर सायकलवर घरी जात असताना आरोपी तरुणाने पीडित मुलीचा मोटरसायकलवर पाठलाग केला. त्यानंतर दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजेदरम्यान पीडित मुलगी व तिची एक मैत्रीण सायकलवर घराकडे जात होत्या. तेव्हा आरोपीने पुन्हा मोटरसायकलवर तिचा पाठलाग केला. तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी मुलीला देत, ही चिठ्ठी तू घे, तू चिठ्ठी नाही घेतली तर मी तुला मारीन असे म्हणून धमकी दिली. म्हणून मुलीने ही चिठ्ठी घेतली. पीडित मुलीने सदर घटना तिच्या घरच्यांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाली. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी जमावाला शांत करत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले. मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी अरमान जब्बार शेख राहणार तुळापूर तालुका राहुरी याच्यावर विविध कलमांसह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लवांडे हे करीत आहेत. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र भसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.